नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 7वी मध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय अभ्यासलंय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हे आपण शिकलोय. म्हणजेच काय, तर काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असतील तर तिसऱ्या बाजूची लांबी आपण पायथागोरसचं प्रमेय वापरून शोधू शकतो. आता ही आकृती पहा. त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश, AB बरोबर 3 सेंटीमीटर, BC बरोबर 4 सेंटीमीटर. पायथागोरसचं प्रमेय वापरून आपण कर्ण AC ची लांबी शोधू शकतो. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग, म्हणून AC वर्ग बरोबर 3 वर्ग अधिक 4 वर्ग बरोबर 9 अधिक 16 बरोबर 25, म्हणून AC बरोबर 5 सेंटीमीटर. म्हणजेच जर काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर असेल तर कर्णाची लांबी 5 सेंटीमीटर असतेच. इथे 3, 4 आणि 5 हे त्रिकूट म्हणजेच 3 संख्यांचा असा गट आपल्याला मिळाला की यातील सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज आहे. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचं त्रिकूट म्हणतात. 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. आपण या संख्या कोणत्याही क्रमानं लिहू शकतो. उदाहरणार्थ 4, 3, 5, 5, 3, 4 अशा प्रकारे. 41, 40, 9 या त्रिकुटामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 41. 41 वर्ग बरोबर 1681, 40 वर्ग बरोबर 1600, 9 वर्ग बरोबर 81. 1600 अधिक 81 बरोबर 1681 बरोबर 41 वर्ग. म्हणजेच इथे सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज आहे. म्हणून 41, 40, 9 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. 5, 12, 13, 7, 24, 25, 11, 60, 61 ही पायथागोरसची काही त्रिकूट आहेत. तुम्ही याचा पडताळा घ्या. 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे हे आपण आत्ता बघितलं. यातील सर्व संख्यांची समान पट घेतल्यास आपल्याला पुन्हा पायथागोरसचं त्रिकूट मिळतं. उदाहरणार्थ 3, 4, 5 यातील प्रत्येक संख्येची दुप्पट घेतल्यास मिळणारं 6, 8, 10 हे त्रिकूटही पायथागोरसचं त्रिकूट आहे. कारण 10 वर्ग बरोबर 100 आणि 6 वर्ग अधिक 8 वर्ग बरोबर 36 अधिक 64 बरोबर 100, म्हणून 10 वर्ग बरोबर 6 वर्ग अधिक 8 वर्ग. याचप्रमाणे 9, 12, 15, 12, 16, 20, 15, 20, 25 ही 3, 4, 5 या त्रिकुटाच्या पटीतील पायथागोरसची त्रिकुटं मिळतात. याच पद्धतीनं पायथागोरसच्या इतर त्रिकुटांपासूनही तुम्हाला पायथागोरसची असंख्य त्रिकुटं मिळतील. तुम्ही पडताळा घेऊन बघा. आपण आत्ताच पायथागोरसची त्रिकुटं मिळवण्याची एक पद्धत अभ्यासली. आता आपण पायथागोरसची त्रिकुटं मिळवण्याचं सूत्र शिकूया. पायथागोरसची त्रिकुटं मिळवण्याचं सूत्र: जर AB या नैसर्गिक संख्या असतील आणि A वर्ग हा B वर्गपेक्षा मोठा असेल तर A वर्ग अधिक B वर्ग, A वर्ग वजा B वर्ग 2AB हे पायथागोरसचं त्रिकूट असतं. आपण एक उदाहरण पाहूया. A बरोबर 7 आणि B बरोबर 5 या संख्या घेऊ. A वर्ग बरोबर 7 वर्ग बरोबर 49 आणि B वर्ग बरोबर 5 वर्ग बरोबर 25. 7 हे 5 पेक्षा मोठे आहेत, म्हणून A वर्ग हा B वर्ग पेक्षा मोठा आहे. A वर्ग अधिक B वर्ग बरोबर 49 अधिक 25 बरोबर 74. A वर्ग वजा B वर्ग बरोबर 49 वजा 25 बरोबर 24. 2AB बरोबर 2 गुणिले 7 गुणिले 5 बरोबर 70.
सर्वात मोठी संख्या आहे 74. 74 वर्ग बरोबर 5476. 24 वर्ग अधिक 70 वर्ग बरोबर 576 अधिक 4900 बरोबर 5476 बरोबर 74 वर्ग. म्हणून 24, 70, 74 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. याच पद्धतीनं वेगवेगळ्या नैसर्गिक संख्या घेऊन तुम्ही पायथागोरसची त्रिकुटं शोधा आणि या प्रकारे पडताळून बघा. पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता. पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता अनेक प्रकारे देता येते. 4 काटकोन त्रिकोण आणि 1 चौरस यांच्या क्षेत्रफळांच्या साहाय्यानं पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता आपण अभ्यासली आहे. आज आपण काटकोन त्रिकोणांच्या समरूपतेच्या आधारे पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता अभ्यासणार आहोत. पायथागोरसचं प्रमेय. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. पक्ष. त्रिकोण PQR मध्ये कोन PQR बरोबर 90 अंश. साध्य. PR वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग. रचना. बिंदू Q मधून कर्ण PR वर रेख QS लंब काढला. बिंदू S हा बिंदू P आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे. सिद्धता. काटकोन त्रिकोण PQR मध्ये रेख QS हा कर्ण PR ला लंब आहे. कारण रचना. म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण PSQ समरूप त्रिकोण QSR. कारण काटकोन त्रिकोणांची समरूपता. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण PSQ. म्हणून PQ छेद PS बरोबर QR छेद SQ बरोबर PR छेद PQ. कारण समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. म्हणून PQ छेद PS बरोबर PR छेद PQ. म्हणून PQ वर्ग बरोबर PS गुणिले PR. समीकरण पहिलं. तसंच त्रिकोण PQR समरूप त्रिकोण QSR. म्हणून PQ छेद QS बरोबर QR छेद SR बरोबर PR छेद QR. कारण समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. म्हणून QR छेद SR बरोबर PR छेद QR. म्हणून QR वर्ग बरोबर SR गुणिले PR. समीकरण 2. समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करून PQ वर्ग अधिक QR वर्ग बरोबर PS गुणिले PR अधिक SR गुणिले PR. म्हणून PQ वर्ग अधिक QR वर्ग बरोबर PR गुणिले PS अधिक SR बरोबर PR गुणिले PR. कारण बिंदू S हा बिंदू P आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे. म्हणून PQ वर्ग अधिक QR वर्ग बरोबर PR वर्ग. म्हणून PR वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग. आता आपण एक उदाहरण अभ्यासूया. या आकृतीचं निरीक्षण करा. त्रिकोण ABC मध्ये कोन ABC बरोबर 90 अंश. रेख BD ही रेख AC ला लंब आहे. बिंदू D हा बिंदू A आणि बिंदू C यांच्या दरम्यान आहे. तसंच रेख AD बरोबर 9 सेंटीमीटर. रेख DC बरोबर 16 सेंटीमीटर. या माहितीवरून रेख BD, रेख AB आणि रेख BC यांची लांबी काढा. उकल. दिलेली माहिती. त्रिकोण ABC मध्ये कोन ABC बरोबर 90 अंश. रेख BD ही रेख AC ला लंब आहे. बिंदू D हा बिंदू A आणि बिंदू C यांच्या दरम्यान आहे. तसंच रेख AD बरोबर 9 सेंटीमीटर. रेख DC बरोबर 16 सेंटीमीटर. भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार BD वर्ग बरोबर AD गुणिले DC. म्हणून BD वर्ग बरोबर 9 गुणिले 16 बरोबर 144. म्हणून BD बरोबर वर्गमुळात 144. म्हणून BD बरोबर 12 सेंटीमीटर. समीकरण 1. त्रिकोण BDA हा काटकोन त्रिकोण आहे. कारण रेख BD ही रेख AC ला लंब आहे. म्हणून त्रिकोण BDA मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB वर्ग बरोबर AD वर्ग अधिक BD वर्ग. म्हणून AB वर्ग बरोबर 9 वर्ग
अधिक 12 वर्ग बरोबर 81 अधिक 144 बरोबर 225. म्हणून AB बरोबर वर्गमुळात 225 बरोबर 15 सेंटीमीटर. समीकरण दुसरं. त्रिकोण BDC हा देखील काटकोन त्रिकोण आहे, कारण रेख BD ही रेख AC ला लंब आहे. म्हणून त्रिकोण BDC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार BC वर्ग बरोबर BD वर्ग अधिक DC वर्ग. म्हणून BC वर्ग बरोबर 12 वर्ग अधिक 16 वर्ग बरोबर 144 अधिक 256 बरोबर 400. म्हणून BC बरोबर वर्गमुळात 400 बरोबर 20 सेंटीमीटर. आपण काय शिकलो? नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचं त्रिकूट म्हणतात. जर AB या नैसर्गिक संख्या असतील आणि A वर्ग हा B वर्गपेक्षा मोठा असेल तर A वर्ग अधिक B वर्ग, A वर्ग वजा B वर्ग 2AB हे पायथागोरसचं त्रिकूट असतं, हे सूत्र शिकलो. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे पायथागोरसचं प्रमेय आपण शिकलो आणि काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेच्या आधारे पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता अभ्यासली. स्वाध्याय. खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकुटं कोणती आहेत हे सकारण लिहा. 9, 12, 15, 15, 16, 17, 10, 24, 26, 32, 48, 24. त्रिकोण PQR मध्ये QS बरोबर 6 सेंटीमीटर, RS बरोबर 4 सेंटीमीटर आहे. या माहितीवरून रेख QR, रेख PS आणि रेख PQ यांची लांबी काढा. खालील आकृतीमध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण ECD हे काटकोन त्रिकोण आहेत. AC बरोबर EC बरोबर 6 सेंटीमीटर, AB बरोबर 4.8 सेंटीमीटर, ED बरोबर 3.6 सेंटीमीटर. या माहितीवरून रेख BD ची लांबी काढा.